नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा। इथे शेवग्याच्या शेंगा कापून घेते। शेवग्याच्या शेंगा जशा कापत घेतल्या तसं त्याचं साल निघत जाते, त्याच्यामुळे वेगळं साल काढायची काही गरज नसते। इथे सगळ्या शेवग्याच्या शेंगा कापून झाल्यात। आता पाण्यामध्ये टाकते आणि स्वच्छ धुवून घेते। धुवून झाल्यात आता सगळ्या शेंगा पातेल्यामध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतते आणि 1 चमचा हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते। आता लगेच गॅस चालू करते आणि हे पातेलं गॅसवर ठेवते। साधारण 5 ते 6 मिनिटं शेंगा शिजवून घेते। आता शेंगा शिजवून बाजूला ठेवल्यात। आता लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते। कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकते। तेल गरम झाले, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते, थोडंसं जिरं टाकते। जिरं मोहरी तडतडून देते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते आणि तेलामध्ये चांगला मिक्स करून घेते। सोबतच कढीपत्ता टाकते। आता सगळा कांदा तेलामध्ये चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घेते। त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून सगळ्या कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेते। आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। सगळं चांगलं हलवून घेते। आता बारीक केलेला खोबऱ्याचा किस टाकते आणि सगळा किस सगळ्या फोडणीत चांगला मिक्स करून घेते। सगळं मस्त हलवून झाले, त्याच्यामध्ये आता मसाले टाकते। इथे 1 चमचा घरगुती चटणी मसाला टाकला आहे, इथे गरम मसाला टाकला आहे, धना पावडर टाकते, इथे लाल तिखट मिरची पावडर टाकते आणि सगळं मसाले छान मिक्स करून घेते। इथे हळद नाही टाकली, ती आधीच शेंगामध्ये टाकले म्हणून। आता मसाले जळायला नको म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मसाला सगळा हलवून घेते। आता सगळ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हलवून घेते। इथे छान तेल सुटले। आता झाकण ठेवते आणि 2 मिनिटं सगळे मसाले वाफवून घेते। इथे झाकण काढते आणि मसाला चांगला हलवून घेते। आता त्याच्यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकते। सगळ्या मसाल्यात शेंगा चांगल्या मिक्स करून घेते। आता छान अशी उकळी आली। आता त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून सगळ्या शेंगा हलवून देते। आता झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं शिजवून घेते। तर 2 ते 3 मिनिटं झालेत, पाणी पण आटलंय। आता शेंगा हलवून घेते आणि गॅस बंद करते। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळी कोथिंबीर सगळ्या शेंगांमध्ये चांगली मिक्स करून घेते। शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी तयार आहेत। आता लगेच डिशमध्ये काढून घेते। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।